फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे मृत्यूपत्राशिवाय मालमत्तेचे वाटप कसे होईल. मुलांव्यतिरिक्त वारसदार कोण असतील, तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पाहूया आपण मुलांव्यतिरिक्त वारसदार कोण असेल. तर मृत्यूपत्र एक कायदेशीर दस्तऐवज आहे, म्हणजे एक लीगल डॉक्युमेंट आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता म्हणजे त्याची जी प्रॉपर्टी आहे कशी आणि कोणामध्ये वाटली पाहिजे, तसेच अल्पवयीन मुले म्हणजे मायनर मुले असल्यास त्यांची काळजी कशी घेतली जाईल. आता मात्र प्रत्येक व्यक्तीने मृत्यूपूर्वी आपले इच्छापत्र म्हणजेच मृत्यूपत्र विल लिहावेच असे नाही. एखाद्याने आपले मृत्यूपत्र लिहिले तर त्याच्या मालमत्तेचे मीन्स प्रॉपर्टीचे विभाजन त्याच्या इच्छेनुसार होईल. पण मृत्यूपत्र केले नसेल तर मालमत्तेचे वारसा कायद्यानुसार विभाजन केले जाईल. आता कुटुंब प्रमुख हयातीत असताना मालमत्तेचे विभाजन करू शकत नसेल तर त्याच्या मृत्यूनंतर मालमत्तेचे विभाजन कसे करावे आणि त्याबाबतचे नियम काय आहेत. फक्त त्यांचे मुलगा आणि मुलगीच त्यांचे वारसदार असतील की इतर काही नातेवाईकांचे मालमत्तेवर हक्क असेल, याबद्दल खूप गोंधळ आहे. तर हा आज गोंधळ आपण दूर करणार आहोत. तर पाहूया, हिंदू पुरुष जर असेल तर त्याच्या मालमत्तेचे वाटणीचे वेगवेगळे प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे नियम आहेत. मुस्लिमांचे वेगळे आहेत, हिंदूचे वेगळे आहेत. आता मालमत्तेच्या हक्कांबाबत हिंदू आणि मुस्लिम धर्मात वेगवेगळे नियम असल्यामुळे हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 अंतर्गत मुलगा आणि मुलगी दोघांचाही वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क असतो. जेव्हा एखाद्या हिंदू व्यक्तीचा मृत्यूपत्र न करता मृत्यू होतो, म्हणजे विल न करताच ते वडील गेलेले आहेत, त्यांची मालमत्ता म्हणजे जी प्रॉपर्टी आहे ती वारस कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांमध्ये कायदेशीररित्या कशी वाटली जाईल, असा सर्व काही हिंदू उत्तराधिकार कायद्यात नमूद केले आहे. तर या कायद्यानुसार संपत्तीचा मालक म्हणजेच वडील किंवा कुटुंब प्रमुखाचे इच्छापत्र न करता म्हणजे विल न करता मृत्यू झाला तर त्यांची मालमत्ता जी आहे क्लास 1च्या वारसांना, म्हणजेच लीगल हेअर जे असतात क्लास 1, क्लास 2, क्लास 3 असे असतात, त्या नियमानुसार क्लास 1च्या वारसांना म्हणजेच क्लास 1मध्ये कोण असते, मुलगा, मुलगी, विधवा, आई, आधीच्या मुलाचा मुलगा इत्यादी. आता यामध्ये ती प्रॉपर्टी डिवाईड केली जाईल. आता क्लास 1मध्ये वारसांचा उल्लेख नसल्यास म्हणजे आता क्लास 1 जे वारस आहेत ते नाहीत त्यांना, तर ती प्रॉपर्टी जाईल क्लास 2मध्ये. ते लीगल हेअर्स नियमानुसार क्लास 2मध्ये जाईल. आता क्लास 2च्या वारसांना मुलाच्या मुलीचा मुलगा, मुलाच्या मुलीची मुलगी, भाऊ, बहीण या लोकांमध्ये मालमत्ता देण्याची तरतूद आहे. म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे क्लास 1चे वारस नाही आहेत, तर क्लास 2च्या लोकांना जे लीगल हेअर्स आहेत त्या वारसाधिकारानुसार ती क्लास 2च्या लोकांना वाटण्यात येईल. आता हिंदू उत्तराधिकार कायद्यात बौद्ध, जैन आणि शीख समुदायाचाही समावेश आहे. याउलट वडिलोपार्जित मालमत्तेबाबत निर्णय घेण्यास वडील स्वतंत्र नाहीत, म्हणून मुलगा आणि मुलगी दोघांनाही मालमत्तेवर म्हणजे प्रॉपर्टीवर समान अधिकार आहेत. याआधी मुलींना वडिलांच्या मालमत्तेत समान अधिकार नव्हते, पण 2005मध्ये वारसा कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा केल्यानंतर मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत मुलांइतकेच हक्क मिळू लागले. आता कोणत्याही मालमत्तेचे विभाजन करण्यापूर्वी दावेदारांनी मालमत्तेवर कोणतेही कर्ज किंवा इतर कोणतेही देय नसल्याची खात्री केली पाहिजे. त्याचवेळी कोणत्याही प्रकारच्या वडिलोपार्जित मालमत्तेचे वाद किंवा इतर बाबींसाठी कायदेशीर सल्लागारांची मदत घेतली पाहिजे. तर फ्रेंड्स, हा होता अतिशय महत्त्वाचा विषय. थँक्यू.